असं होतंय का की तुम्ही दिवस-रात्र मेहनत करताय आणि प्रमोशन मात्र दुसरंच कुणीतरी घेऊन जातंय? कदाचित तुम्ही नकळतपणे काही अलिखित नियम मोडत आहात. चला, आज आपण कॉर्पोरेट जगात यशस्वी होण्याचे ते 10 क्रूर नियम समजून घेऊयात, जे आपलं करिअर बदलू शकतात. संत तुकारामांनी म्हटलंय, रात्रंदिना हमा युद्धाचा प्रसंग. आणि खरं सांगायचं तर आजचं कॉर्पोरेट आयुष्य काही वेगळं नाहीये, नाही का? आपण जीवापाड मेहनत करतो, डेडलाईन पाळण्यासाठी रात्रीचा दिवस करतो, पण यशाची माळ मात्र दुसऱ्याच्याच गळ्यात पडते. आणि मग डोकं खाजवत आपण विचार करतो की आपलं नेमकं चुकलं तरी काय? यार, एवढं काम करूनही संधी दुसऱ्यालाच कशी काय मिळाली? तर याचं उत्तर आहे ना, ते वाटतं तितकं सोपं नाहीये. कारण कॉर्पोरेट जग म्हणजे एक प्रकारचं रणांगणच आहे. इथे फक्त बैल मेहनत करून किंवा टेक्निकल स्किल्स दाखवून काहीच होत नाही. इथे यशस्वी व्हायचं असेल तर काही अलिखित नियम पाळावेच लागतात. आणि आज आपण संदीप दास यांच्या अनुभवावर आधारित अशाच 10 नियमांवर बोलणार आहोत. चला, मग वळूया पहिल्या काही नियमांकडे, जे आपल्याला सांगतील की टेक्निकल स्किल्सपेक्षा माणसं ओळखणं आणि नाती जपणं किती जास्त महत्वाचं आहे. पहिला नियम, वाटाघाटीची कला. बघा, आपल्याकडे एक म्हण आहे, बोलणाऱ्याचे गहू विकले जातात, न बोलणाऱ्याची ज्वारीही नाही. कॉर्पोरेटमध्ये हे अगदी तंतोतंत लागू होतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्याला ते नाही मिळत ज्याची आपली लायकी आहे, तर ते मिळतं ज्यासाठी आपण नीट निगोशिएट करतो. म्हणजे कसं? समजा तुम्ही सॅलरी वाढवून मागताय, तर एक फिक्स आकडा नका सांगू. त्याऐवजी 13 ते 15 लाखांची एक रेंज द्या. आणि समजा कंपनी म्हणाली की नाही, पैसे नाही वाढवून देऊ शकत, तर मग थांबू नका. त्याऐवजी एक चांगलं डेसिग्नेशन मागा, कारण शेवटी समाजात आपल्या पदालाही खूप महत्त्व आहे, बरोबर? आता दुसरा नियम, आणि हा खूप महत्वाचा आहे, पीपल स्किल्स विरुद्ध टेक्निकल स्किल्स. बघा, कोडिंग, एक्सेल किंवा कोणतेही सॉफ्टवेअर हे कोणीही शिकू शकतं. पण समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखणं ही एक कला आहे. उद्या AI तुमची सगळी टेक्निकल कामं करेल, पण कोणाचं मन कसं जिंकायचं हे AIला नाही जमणार. विक्री म्हणजे सेल्स, कथाकथन म्हणजे स्टोरी टेलिंग आणि संवाद म्हणजे कम्युनिकेशन ही अशी कौशल्य आहेत जी AI कधीच रिप्लेस करू शकणार नाही. लक्षात ठेवा, आपली डिग्री आपल्याला नोकरी मिळवून देईल, पण आपले पीपल स्किल्स आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतील. नियम क्रमांक 3, कथाकथनाची ताकद. तुम्हाला माहितीये, आपला मेंदू आहे ना, तो नुसते आकडे आणि डेटा लक्षात ठेवत नाही, त्याला गोष्टी आवडतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो तेव्हा आपण थेट समोरच्याच्या सबकॉन्शियस मनाशी बोलतो, आणि आपले 99% निर्णय हे सबकॉन्शियस मन घेत असतं. साधा विचार करा, रामायण आणि महाभारत आपल्याला आजही का आठवतात? कारण त्या कथा आहेत. म्हणून पुढच्या वेळी ऑफिसमध्ये एखादी समस्या मांडायची असेल ना, तर आधी एक कथा सांगा आणि मग त्यावर उपाय सुचवा. कारण जोपर्यंत समोरच्याला समस्येची आग किती मोठी आहे हे कळत नाही, तोपर्यंत आपल्या उपायाला काहीच किंमत नसते. ओके, तर आतापर्यंत आपण पाहिलं की माणसांना कसं समजून घ्यायचं. आता पुढच्या नियमांकडे वळूया, जे आपल्याला सांगतील की या कॉर्पोरेट जगात स्वतःची एक दमदार ओळख कशी तयार करायची. नियम क्रमांक 4, तुमचं फर्स्ट इम्प्रेशन. म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आणि हे खरं आहे. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार लोक आपल्याला भेटल्याच्या पहिल्या काही सेकंदातच आपल्याबद्दल एक मत बनवतात. आपलं चालणं, आपलं हसणं, अगदी आपल्या हातातली वस्तूसुद्धा आपला आत्मविश्वास दाखवते. एक साधा विचार करा, एखादा डॉक्टर जर अगदीच गबाळा दिसत असेल, तर आपण त्याच्याकडून उपचार करून घेऊ का? कधीच नाही. तसंच आहे ऑफिसचं. आपलं नीटनेटकेपण, आपल्या हातातलं एक साधा पेन किंवा आपलं ग्रूमिंग, या सगळ्या गोष्टी दाखवतात की आपण आपल्या कामाबद्दल किती सिरियस आहोत. पुढचा नियम, नियम क्रमांक 5, तुमची एक खासियत शोधा. म्हणजे काय? तर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन असं होऊन चालत नाही. आपण कोणत्या तरी एका खास गोष्टीसाठी ओळखले गेलो पाहिजे. जपानमध्ये ना, इकिगाई नावाची खूप सुंदर संकल्पना आहे. याचा अर्थ काय? तर अशी गोष्ट जी करायला तुम्हाला आवडते, ज्यात तुम्ही चांगले आहात आणि ज्याची जगाला गरज आहे. या तिन्हींचा संगम जिथे होतो, तोच आपला इकिगाई. तीच आपली खरी ओळख. एकदा का तुमची ओळख एखाद्या विषयातले तज्ज्ञ म्हणून झाली की तुमची मार्केट व्हॅल्यू आपोआप वाढते. नियम क्रमांक 6, ऑफिस पॉलिटिक्स. आता पॉलिटिक्स हा शब्द ऐकला की अनेकांना नको वाटतं. पण खरं सांगू, ते टाळता येत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही खेळाचा भाग झाला नाहीत, तर खेळ तुमच्यावर खेळला जाईल. राजकारण म्हणजे कुणाच्या तरी विरुद्ध कटकारस्थान करणं नाही, तर आपला प्रभाव निर्माण करणं.
आपलं वजन इतकं वाढवा की मोठ्या निर्णयांमध्ये आपला शब्द महत्त्वाचा मानला जाईल. थोडक्यात सांगायचं तर घरात वागताना रामासारखं वागा, पण बाहेरच्या जगात वावरताना कृष्णाची मुत्सद्देगिरी पण माहीत पाहिजे. चला तर मग आता वळूया शेवटच्या काही नियमांकडे. हे नियम आपल्याला शिकवतील की सतत स्वतःची प्रगती कशी करत राहायची, वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर. नियम क्रमांक 7, टी अक्षरासारखी वाढ करा. आता हे काय आहे? तर आपल्या करिअरची वाढ ही इंग्रजी टी अक्षरासारखी झाली पाहिजे. म्हणजे कसं? टीची जी आडवी रेषा आहे ते म्हणजे अनेक विषयांचं थोडं थोडं ज्ञान, आणि जी उभी रेषा आहे ते म्हणजे कोणत्याही एका विषयातलं अगदी सखोल एक्सपर्ट ज्ञान. एका विषयात इतके माहीर व्हा की तुमच्या आसपास कोणी नसेल, पण त्याच वेळी इतर विषयांचीही किमान माहिती ठेवायलाच हवी. पुढचा नियम, नियम क्रमांक 8. आपला स्वतःचा एक पर्सनल ब्रँड तयार करा. नेहमी लक्षात ठेवा, आपलं नाव आपल्या पदापेक्षा, आपल्या खुर्चीपेक्षा मोठं असलं पाहिजे. कारण ज्याचं नाव मोठं असतं, संधी त्याला शोधत येतात. त्यासाठी थोडा वेळ काढा. लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मवर आपले विचार मांडा. जर आपला पर्सनल ब्रँड मजबूत असेल ना, तर कंपनी कितीही अडचणीत आली तरी तुमची नोकरी सुरक्षित राहते. मॅनेजमेंट तुम्हाला काढायच्या आधी 10 वेळा विचार करेल. नियम क्रमांक 9, हा आहे 5 तासांचा नियम. आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा सतत ज्ञान मिळवण्याचं महत्त्व सांगितलं आहे, नाही का? हा नियम अगदी तोच विचार सांगतो. दर आठवड्याला किमान 5 तास नवीन काहीतरी शिकण्यासाठी द्या. जगात काय नवीन चाललंय याकडे लक्ष ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही शिकाल ना ते दुसऱ्यांना शिकवा. कारण शिकवल्यानं आपलं ज्ञान आणखी पक्कं होतं. आणि आता शेवटचा 10वा नियम, तुमच्या जखमांना स्वीकारा. अनेकदा आपण भूतकाळात अडकून पडतो, माझं हे चुकलं ते चुकलं याच विचारात. पण जपानमध्ये ना किंत्सुगी नावाची एक अप्रतिम कला आहे. त्यात तुटलेली भांडी सोन्याने जोडली जातात, जेणेकरून त्या तुटलेल्या खुणा आणखी सुंदर दिसतात. तसंच आहे आपल्या अपयशाचं. आपलं अपयश म्हणजे अनुभवाचं सोनं आहे. त्यातून काय शिकलो यावर लक्ष द्या आणि पुढे चला. आपल्या मेंदूला नव्या यशासाठी तयार करणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. तर मग हे होते कॉर्पोरेट जगात यशस्वी होण्याचे 10 अलिखित पण अत्यंत महत्त्वाचे नियम. एक गोष्ट लक्षात घ्या, कॉर्पोरेट जग ही एक शर्यत आहे, नक्कीच आहे, पण इथे फक्त वेगाने धावून चालत नाही. जो हुशारीने हे नियम पाळून धावतो तोच टिकतो आणि तोच जिंकतो. थोडक्यात काय तर हुशारीने काम करा, फक्त मेहनतीने नाही. वाटाघाटी आणि कथाकथनाची कला शिका. तुमचा स्वतःचा ब्रँड आणि तुमची खासियत तयार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अपयशांना तुमच्या अनुभवाचं सोनं बनवा. हे नियम तुम्हाला फक्त नोकरीत टिकवणार नाहीत, तर तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील. तर मग ह्या 10 नियमांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला नियम पटला किंवा तुमच्या करिअरमधला असा काही अनुभव असेल तर तो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, ही माहिती तुमच्या त्या मित्राला किंवा मैत्रिणीला नक्की पाठवा जी खूप मेहनत करतेय पण अजूनही योग्य संधीच्या शोधात आहे. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी. तोपर्यंत शिकत रहा आणि प्रगती करत रहा.